नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन जी आर काढला आहे. त्या जी आर नुसार अपात्र रेशन कार्ड बंद होणार आहेत. आता अपात्र रेशन कार्ड कसे ओळखायचे, अजून काय सूचना आहेत शासन जी आर मध्ये, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण रेशन कार्डच्या संबंधित असणारा जो शासनाचा जी आर आहे, तो जी आर आपण पाहतोय. तर या जी आर मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे की आपल्याला कुठला जी आर आहे तो समजलं पाहिजे. त्याच्यासाठी इथे तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्हाला हायलाईट करून दाखवतो. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. आता मित्रांनो, आपल्याला जी आर काय आहे तो महत्त्वाचा पार्ट आहे, तर तो आपण पाहणार आहोत. तर खाली जर गेलो आपण थोडंसं स्लाइड केलं तर इथं तुम्हाला शासन परिपत्रक म्हणून एक मुद्दा दिलेला आहे, त्यांनी पॉइंट दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी खाली पूर्णपणे सांगितलेलं आहे. तर ते आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर इथे तुम्हाला एक नंबरला जो पूर्ण पॅराग्राफ आहे तो आपण वाचून घेऊया. केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सद्यस्थितीत राज्यात देशात आलेल्या अत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजे केशरी कार्ड व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी. सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. आता काय काय त्यांनी दिलेलं आहे ते आपण थोडक्यात खाली समजून घेऊया. त्याच्यामध्ये त्यांनी जो एक नंबरचा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे. आता काय माहिती घ्यायची आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्याकडनं? तर एक नंबरला त्यांनी सांगितले राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या पत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करण्यात यावी. म्हणजे प्रत्येकाचं रेशन कार्ड हे शासनाच्या जी आर नुसार चेक केलं जावं. त्यानंतर 2 नंबरला त्यांनी सांगितले वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या क्षेत्रातील रास्त भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. म्हणजे जो काय त्यांचा फॉर्मचा नमुना असेल तर तो ऑनलाईन उपलब्ध करून द्यायचा आहे, जेणेकरून शिधापत्रिका लोकांसाठी तो फॉर्म इझिली अवेलेबल होईल. त्याच्यानंतर 3 नंबरला त्यांनी सांगितले रास्त भाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून दिलेली माहिती भरलेली फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारासह स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी. म्हणजे जे ह्यांनी काय सांगितलंय की जे काय तुम्ही दुकानदाराला जो फॉर्म जोडून देणार आहे त्याच्याबरोबर हमीपत्र देणार आहे, तर या दोन्ही गोष्टींची तुम्ही जे रेशन कार्ड धारक असणार आहेत त्यांना पोच पावती द्या. जेणेकरून भविष्यात जर समजा एखादा हे जो रेशनिंग वाटणारा जो माणूस आहे, शिधा वाटप म्हणतो आपण त्याला, तर त्याने टाळाटाळ आपली करू नये त्याच्यासाठी हा मुद्दा शासनाने सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला शासनाने अजून काय सांगितले ते आपण बघूया. फॉर्म भरून देताना शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा. पुरावा म्हणून उदाहरणार्थ भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक बाबतची पावती, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादींच्या प्रती घेता येतील. दिलेल्या वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. म्हणजे आता मित्रांनो, याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. यांनी सांगितले की फॉर्म भरून देताना सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर रहिवाशी, तुम्ही त्या भागाचे रहिवासी आहात याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. आता तो पुरावा देण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट द्यायचे आहेत?
म्हणजे त्याच्यातले कुठले कुठले द्यायचे आहेत, तर भाडे पावती. म्हणजे तुमचं समजा रेंट ॲग्रीमेंट असेल तर ते रेंट ॲग्रीमेंट म्हणजे समजा भाड्याने राहताय तर भाडे पावती आपण त्याला म्हणूया. निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, म्हणजे जिथं कुठं राहताय तुम्ही तर त्या मालकीबद्दलचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. समजा घरामध्ये गॅसचं कनेक्शन असेल तर त्या गॅस कनेक्शनचं तुम्हाला पासबुकची प्रिंट द्यायची आहे किंवा पावतीचं झेरॉक्स तुम्हाला तिथं द्यायची आहे. बँकेचं पासबुक असेल, बँकेच्या पासबुकसाठी जर तिथला घरचा ऍड्रेस दिलेला असेल तर तो ऍड्रेसचं पासबुक तुम्हाला तिथं तुम्ही झेरॉक्स देऊ शकता. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल जे असतं तुमचं, लाईट बिल म्हणतो आपण त्याला, ते तुम्ही तिथं देऊ शकता. तुमचं लँडलाईन फोन असेल किंवा पोस्टपेड सिम कार्ड असेल तर त्याचं जे पोस्टाद्वारे बिल येतं ते पण तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन आहे, ड्रायव्हिंग लायसनवर ऍड्रेस असेल तर तो सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. ओळखपत्र, ओळखपत्र कुठलं कार्यालयीन किंवा इतर कुठलंही ओळखपत्र तुम्ही तिथं देऊ शकता. ज्याच्यावरती तुम्ही जिथं राहताय तो ऍड्रेस त्याच्यावरती मेन्शन असेल. त्याच्यानंतर मतदार ओळखपत्र, म्हणजे तुम्ही जे वोटिंगसाठी ओळखपत्र वापरता ना, तर ते ओळखपत्र तुम्हाला तिथं चालणार आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आहे. आधार कार्ड तर काय, आधार कार्डवरचा पत्ता आपण कुठेही वापरू शकतो. तर तो आधार कार्डचा वापर सुद्धा आपण इथे करू शकतो. इत्यादी पद्धतीच्या ज्या प्रती आहेत, त्या प्रती आपण तिथे वापरू शकतो. आता मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की वास्तव्याचा पुरावा जो आहे तो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. म्हणजे आता काही लोक काय करतील, याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंटला एक व्हॅलिडिटी असते. तर त्या व्हॅलिडिटीनुसार काही लोक त्याचा योग्य पद्धतीचा वापर करणार नाहीत. त्याच्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे. मग आता याच्यामध्ये आहे तरी काय आणि कोणतं, सांगतो. याच्यामध्ये जे तुमचं एलपीजी गॅस कनेक्शनचं हा जो मुद्दा आहे, पावती, ते तुमची जुनी नसावी. त्यानंतर तुमचं इलेक्ट्रिसिटी जे बिल आहे ते तुमचं 1 वर्षाच्या नंतरचं नसावं. तुमचं लँडलाईन टेलिफोनचं जे बिल आहे ते सुद्धा तुमचं जुनं नसावं. जेणेकरून व्हॅलिडिटी चेक करता येईल. कारण जर ते एक्सपायर झालेलं असेल तर आपल्याला त्याचा उपयोग काहीच होणार नाहीये. त्याच्यासाठी हा वापर शासनाने म्हणजे सांगितलेला आहे. स्पेसिफिकली शासनाने तुम्हाला 1 वर्षाच्या कालावधीच्या आतमधला असावा हे स्पेसिफिक त्यांनी सांगितलेलं आहे हायलाईट करून. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, की शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 आणि दिनांक 17/12/2013 मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे. म्हणजे जर समजा तुम्ही जर कुठल्या योजनेस पात्र असताल किंवा कुठल्या तरी योजनेचं तुम्ही फायदा घेत असताल तर तिथं तुम्हाला ते ते डॉक्युमेंट देणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये तुमची जर अन्न योजना असेल किंवा प्राधान्य योजना असेल, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना असेल, या जर योजनांचा तुम्ही लाभ घेत असताल तर त्या शासन निर्णय जो आहे इथला 17/7/2013 आणि 17/12/2013 या शासन निर्णयानुसार जे काय आवश्यक कागदपत्र त्यांना गरजेचे आहेत तर ती गरजेची कागदपत्र तुम्हाला देणं भाग आहे किंवा बंधनकारक आहे. आता आपल्याला अजून पुढचा मुद्दा काय सांगितलेला आहे त्यांनी, आपण पाहूया. फॉर्ममध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी, रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे. वरील कार्यवाही 1 महिन्याच्या आत म्हणजे दिनांक 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावी. ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्ध माध्यमांद्वारे जनतेसाठी सहभाग घेण्याचे जाहीर आवाहन करत आहे. 30 दिवसाच्या आत आपल्याला ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट करायची आहे. आता अजून त्यांनी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ते आपण पाहूया. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. आलेल्या माहितीची तपासणी करणे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीचा फॉर्मची त्यासोबतच्या कागदपत्रांची तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयांनी करावी. त्यानंतर वरील छाननी केल्यानंतर वास्तव्याचा पुरावा व योजनेच्या निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावी. तर गट ब मध्ये वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्यांची यादी करावी. गट अ यादीतील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रास अनुसरून योग्य त्या वर्गवारी अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी इत्यादी मध्ये पूर्ववत चालू कार्यरत राहतील. गट ब यादीतील शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस निर्गमित करून वर नमूद केलेल्या पुराव्यापैकी कोणतीही एक पुरावा 15 दिवसात सादर न केल्यास त्या शिधापत्रिका निलंबित करण्यात येतील.
त्यानंतर अजून सांगितलेलं आहे, गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिका धारकांना 15 दिवसाच्या कालावधीत वास्तव्याच्या पुराव्यासह सर्व कागदपत्रे सादर न करू शकल्यास शिधापत्रिका धारकांना आणखी 15 दिवसाची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबतचा सबब पुरावा आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगावे. म्हणजे की तुमची जी काही डॉक्युमेंट्स असणार आहेत, तर ते तेव्हा डॉक्युमेंट तुम्हाला प्रॉपर लागणारच आहेत. जर समजा तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट्स नाही दिले, तर तुमचं जे शिधापत्रिका आहे ते कायमचं बंद होईल. त्याच्यासाठी शासन तुम्हाला 15-15 दिवसाचे 2 वेळा म्हणजे 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत, शासनाला जे काही कागदपत्रे पाहिजेत ती जर तुम्ही दिली नाहीत, तर परमनंटली तुमच्या नावाचं जे रेशन कार्ड असणार आहे ते बंद होणार आहे. आता अजून पुढे काय त्यांनी माहिती सांगितलेली ते आपण पाहूया, की आवश्यकतेनुसार वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे देण्यास मुदतवाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतर वास्तव्याचा पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करू शकत नाही अशा शिधापत्रिका रद्द करण्यात यावी. ही कारवाई 1 महिन्याच्या आत म्हणजे 1 मे पर्यंत पूर्ण करावी. म्हणजे तुमचं रेशन कार्ड बंद करण्याची प्रोसेस ही 1 मे पर्यंतची असणार आहे. आता त्याच्यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे, की वरील अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता. शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे एकच कुटुंब आहे किंवा तुमच्या एकाच कुटुंबात जर एकाच पत्त्यावर जर 2 शिधापत्रिका म्हणजे 2 रेशन कार्ड असतील, तर ते दिले जाणार नाहीत. त्यातलं कुठलं तरी एक रेशन कार्ड जे आहे ते बंद होणार आहे. त्यानंतर अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांना द्यावी. समजा कोणाला 2 वेगवेगळी शिधापत्रिका पाहिजेच असेल, रेशन कार्ड जर कोणाला 2 वेगवेगळं पाहिजे असेल, तर त्या तालुक्याच्या ठिकाणावरचा तहसीलदार किंवा तहसीलदारच्या लेव्हलचा एखादा अधिकारी त्याच्याकडनं ती तुम्हाला अर्ज खाली द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतरच आपल्याला ते शिधापत्रिका मिळणार आहे. 2 नंबरला त्यांनी सांगितले, अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय झालेल्या प्रकारची शिधापत्रिका देण्यात येईल. म्हणजे समजा मोठं कुटुंब आहे त्यातनं जर एखादी फॅमिली वेगळी झाली, तर त्यांच्या उत्पन्नानुसार तुम्हाला शिधापत्रिका देण्यात येणार आहे. गट अ व गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्ध माध्यमास देण्यास प्रत्यवाय राहणार नाही. त्यानंतर त्यांनी सांगितले, पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. म्हणजे जर उद्या जर समजा वाटलं की ही शिधापत्रिका संशयास्पद आहे, तर ती पोलिसांकडून सुद्धा तपासली जाऊ शकते. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही, दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. म्हणजे परदेशात राहणारा जर एखादा कोण नागरिक असेल भारताचा, तर त्याला रेशन कार्ड मिळणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून मुद्दे काय आहेत? तर त्याच्यामध्ये आपल्याला बघा 2 नंबरचा मुद्दा आहे तो त्यांनी सांगितलाय, की वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाखापेक्षा जास्त असेल, अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केशरी शिधापत्रिका असेल, तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी व त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्यात यावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. म्हणजे काय आहे, आता समजा जर एखादा कर्मचारी असेल आणि ते कर्मचाऱ्याचं जर वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड मिळणार नाहीये. आणि जर ते असेल तर ते अपात्र ठरवून ते रेशन कार्ड तुमचं बंद करण्यात येईल आणि रेग्युलर जे दुसरं रेशन कार्ड असेल ते तुम्हाला मिळेल. आणि स्पेसिफिकली जे कोणी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड वाटणार आहेत, ते लोक स्वतः घरी येऊन हे कार्ड वाटणार आहेत. त्याच्यामुळं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच हे होणार आहे. अजून आपल्याला पुढं काय सांगितलंय त्यांनी, 3 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे, की शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. म्हणजे शहरी भागात असं बरंचसं असतं, की बाबा एखादी फॅमिली पुण्यामध्ये राहते आणि त्या फॅमिलीचं जे शिधापत्रिका आहे, रेशन कार्ड आहे ते पुण्यातलं आहे. पण ती अख्खीच फॅमिली परदेशात राहते. तर अशा ज्या शिधापत्रिका असणार आहेत त्या डायरेक्ट रद्द करण्यात येणार आहेत. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेली व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी असं असतं, की व्यक्ती मयत असली तरी ते शिधापत्रिकेवरून नाव काढलेलं नसतं. तर ते सुद्धा तुम्हाला काढावं लागणार आहे. त्याच्याशिवाय तुमची पुढची कुठलीच प्रोसेस होणार नाही.
अजून काय सांगितलेलं आहे तर शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्या बाबतची माहिती शासनास सादर करावी. जर समजा होत नसताना बरं एखाद्याने जर रेशन कार्ड काढून दिलेलं असेल तर त्याच्यावर कार्यवाही होणार. पुढे सांगितलेले आहे आपल्याला की जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना वितरित केलेले अर्ज तसेच शिधापत्रिका धारकांना वितरित केलेले अर्ज व शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज ताळमेळ ठेवावा. जे काय हे असणार आहे डॉक्युमेंट्स आलेले तर ते व्यवस्थित ठेवण्याचं त्यांनी आव्हान दिलेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांना. त्याच्याबरोबर वरील प्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष मोहीम दरवर्षी नेमून दिलेल्या कालावधीत राबवण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणे रास्तभाव दुकानांकडून नियतन तात्काळ कमी करण्यात यावे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबत अहवाल खालील विवरणपत्राद्वारे दरवर्षी 15 जून पर्यंत शासनाकडे सादर करण्यात यावा. म्हणजे हे शासनाच्या माणसांसाठी आहे, ह्याच्यात आपल्याला जास्त काही नाहीये. आता आपण फॉर्म कसा भरायचा तो समजून घेऊया. तर मित्रांनो, हा अशा पद्धतीचा शिधापत्रिका तपासणी नमुना आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला इथे फोटो लावायचा आहे. जो कोणाचा शिधापत्रिकेचा मेन व्यक्ती असेल त्याचा फोटो लावायचा आहे आपल्याला. आणि फोटो लावल्यानंतर तुम्हाला इथे बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. गाव म्हणजे शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव, आडनावाने सुरुवात करावी. मी इथं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. पूर्ण नावाने तुम्हाला सुरुवात करून म्हणजे समजा सुरुवातीला आडनाव, त्याच्यानंतर स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव. इथे गावाचं नाव तुमच्या काय असणार आहे वरती, तिथं गावाचं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर तालुका, जिल्हा कुठला असेल तो जिल्हा, तुमचं जे काय वय आहे, नागरिकत्व, शक्यतो नागरिकत्व भारतीयच असेल. व्यवसाय नोकरी जे काय करता ते, व्यवसायाचा पत्ता, समजा व्यवसाय करताय तर व्यवसायाचा पत्ता, शिधापत्रिकेची वर्गवारी म्हणजे तुमचं शिधापत्रिका कुठल्या पद्धतीचं आहे त्यानुसार तुम्हाला वर्गवारी येईल. शिधापत्रिकेचा अनुक्रमांक तुम्हाला इथं रेशन कार्डचा जो तुमचा नंबर असणार आहे तो रेशन कार्डचा नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. रेशन कार्डचा नंबर टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण निवासी पत्ता जो काय तुमचा रेसिडेन्शियल प्रॉपर ऍड्रेस असणार आहे तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर खाली थोडं स्लाइड केलं की इथं तुम्हाला सांगितलेलं आहे अर्जदार व कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती. त्यामध्ये अनुक्रमणिका आहे. अनुक्रमणिकेनंतर तुम्हाला अर्जदार व अर्जदाराव्यतिरिक्त कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे, घरातील नोकर वगळून. म्हणजे आता इथं एक क्रमांकानुसार तुम्हाला घरातल्या व्यक्तींची नावे अशी ओळीने खाली टाकायची आहेत आणि एकूण किती लोक आहेत ती इथं माहिती भरायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून सांगितलेलं इथं अर्जदाराशी नाते, ज्यांनी कोणी अर्ज केलाय त्याचं इथं नातं टाकायचं आहे. प्रत्येक नावाच्या पुढे त्या व्यक्तीचं नातं तुमचं येणार आहे. त्यानंतर इथे स्त्री पुरुष कोण आहे ते, वय काय आहे प्रत्येकाचं ते वय टाकायचं आहे. आता हे युनिट म्हणजे युनिट टाकण्याची काही गरज नाहीये मित्रांनो. त्यानंतर व्यवसाय व वार्षिक उत्पन्न, तुमचं जे काय व्यवसाय आहे त्याचं वार्षिक उत्पन्न काय असणार आहे आणि तुमचं नागरिकत्व, शक्यतो नागरिकत्व हा जो कॉलम आहे हा कॉलम शेवटपर्यंत भारतीय म्हणूनच राहील. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल होणार नाहीये, कारण भारतीय असेल तरच तुम्हाला शिधापत्रिका मिळते. आणि त्याच्याबरोबर जी कागदपत्रे आहेत जसं आपण मगाशी बघितलं त्यामध्ये भाडेपावती, एलपीजी गॅसचं कार्ड असेल, टेलिफोन मोबाईलचं बिल असेल, ड्रायव्हिंग लायसन आहे, आधार कार्ड आहे, ओळखपत्र आहे, मतदान कार्ड आहे, बँक पासबुक आहे, विजेचे देयक आहे म्हणजे लाईट बिल आहे, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा. हे अशा पद्धतीचे एकूण 10 ओळखपत्रातलं तुम्ही कुठलंही ओळखपत्र तुम्ही त्याच्यामध्ये जोडून देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची स्वतःची सही करायची आहे, तारीख टाकायची आहे. त्यानंतर जो कोणी दुकानदार असेल तो दुकानदार त्याचं नाव, त्याचा क्रमांक, परवाना क्रमांक, पत्ता या सर्व गोष्टी भरून पुढे देईल. हा 4 नंबरला जो पॉईंट आहे इथं तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. तर ही अशा पद्धतीची महत्वाची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.